रणजित जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। रणजित, अमित शहा आज पुण्यामध्ये येत आहेत। काँग्रेसनं निषेध आंदोलनाचा पवित्रा या ठिकाणी घेतलेला आहे। एकूणच शहांचा हा दौरा कसा असणार आहे? नक्कीच वृषाली, आपण पाहिलं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते आज पुणे दौऱ्यावर आहेत। आपण ज्या ठिकाणी उभा आहोत या रिट्स हॉटेलमध्ये जे आहे ते त्यांचा मुक्काम जो आहे तो आज या ठिकाणी रात्री होता। या ठिकाणी आपण पाहू शकतो की पोलिसांचा मोठा फौज फाटा जो आहे तो या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतो। आपण पाहिलं तर सीजेपीचं आंदोलन जे आहे ते जंतर मंतरवर झाल्यानंतर प्रथमच जाहीर कार्यक्रमात जे आहे ते आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते बोलणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर आज काँग्रेसकडून जे आहे ते त्यांना आंदोलनाचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जे आहे ते आता पोलीस बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। अनेक पोलिसांची वाहनं जी आहेत ती हॉटेलच्या आवारात जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी काँग्रेसकडून जे आहे ते आंदोलन होण्याची शक्यता आहे। त्याच पार्श्वभूमीवर मोठा फौज फाटा जो आहे तो आता पोलिसांनी या ठिकाणी लावलेला आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहिलं तर महाविकास आघाडी असेल किंवा काँग्रेसकडून या आंदोलनाला जे आहे आंदोलनाचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे। त्याचप्रमाणे भाजपकडून देखील या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्याचं तयारी जी आहे ती आता सुरू केलेली आहे। मात्र भाजप कशा पद्धतीने या संपूर्ण आंदोलनाला टॅकल करते हे पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे। मात्र आपण पाहिलं तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अमित डोवल जे आहेत ते त्यांचा आज या ठिकाणी लोकमान्य पुरस्कार देऊन जो आहे तो सन्मान केला जाणार आहे। हा सन्मान जो आहे तो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे। त्यासाठी आपण पाहिलं तर पुण्यात आज मुक्कामी जे आहे ते या ठिकाणी आपल्याला असलेलं पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की पोलिसांकडून या अनेक वाहनांची जी आहे ती तपासणी देखील पूर्ण झालेली आहे। त्याचप्रमाणे काही वेळात अमित शहा जे आहेत ते याच हॉटेलवरून पुण्याच्या दिशेने जे आहे ते रवाना होतील। नक्कीच धन्यवाद रणजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।